नमस्कार सर्व पत्रकार बंधू, भोकरकर साहेब असतील, रेणुकादाजी असतील, सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व माझे सहकारी, तुम्हाला प्रथमतः धन्यवाद देतो. मित्रांनो, आज प्रेस कॉन्फरन्सला सामोरं जाण्याचं कारण काही दिवसापूर्वी मी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरच्या काळामध्ये मी एका वाहिनीला माझी मुलाखत दिली होती. मी माझं मत मांडलं होतं, पण त्यानंतर मला प्रसारमाध्यमांच्या आणि प्रिंट मीडियाच्या द्वारे मला कळालं का मला पक्षातनं माझ्यावरती कारवाई करण्यात आली. ते पत्र माध्यमांच्या द्वारे मला 2 दिवसांपूर्वी बघायला मिळालं. परंतु मित्रांनो, मी माझा दिलेला राजीनामा, त्याच्या पाठीमागची कारणं मी माध्यमांच्या द्वारे किंवा जिल्हाध्यक्ष असतील संदीपजी वरपे यांच्याकडे पत्राद्वारे मी स्पष्टपणाने त्याचे कारणं त्यांना लेखी दिलेली आहेत. आणि तोंडीही त्यांच्या समोर मी काही दिवसापूर्वी अमितजी भांगरे असतील त्यांच्याकडे मी माझं मत मांडलं होतं. असं होत असताना या तालुक्याचे तालुका अध्यक्ष सुरेश गडाख यांचं पत्र प्राप्त झालं. मित्रांनो, ह्या महाराष्ट्र राज्यातली पहिलीच अशी घटना असेल का जिल्हा उपाध्यक्षाला तालुका अध्यक्षांनी कारवाई करावी आणि त्याची पक्षातनं हक्कलपट्टी करावी, यासारखं दुर्दैव नाही. मित्रांनो, खरं तर 15 ते 20 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचं प्रामाणिकपणे या तालुक्यामध्ये काम करत होतो. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते या तालुक्यामध्ये काम करतात. परंतु आम्ही कुठल्याही प्रकारचं पक्षाकडे कुठल्याही प्रकारची मागणी न करता, कुठलाही लोभ न धरता, आपल्या छोट्याशा प्रपंचामधून वेळ काढून पक्षासाठी वेळ देत होतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेश गडाख यांना तालुका अध्यक्ष नेमलं. त्यावेळेला अमितजी भांगरे असतील, संदीपजी वरपे असेल, यांच्याबरोबर माझं अनेक वेळा बोलणं झालं होतं. हे एक तालुका अध्यक्ष पदाचं कारण त्यामध्ये होतंच. परंतु पक्षाची चाललेली वाताहत माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना बघवत नव्हती. आणि त्यामुळे मी माझं मत त्यावेळेला मी जिल्हाध्यक्षांकडे व्यक्त केलं आणि त्याचा परिपाठ म्हणावी की काय, माझी पक्षातनं हक्कलपट्टी करण्यात आली. मी माझे मांडलेले प्रश्न, मला एकाही प्रश्नाचं उत्तर पक्षाने दिलेलं नाही आहे. मित्रांनो, पक्षाने माझ्यावरती दिलेली जबाबदारी मी अनेक वेळा प्रसारमाध्यमांशी सामोरे गेलो, अनेक प्रश्नांची उत्तरं दिली असतील. आदरणीय पवारसाहेबांवरती अनेक वेळा खालच्या पातळीवरती बोलला गेला असेल किंवा सरकारने चुकीची कामं केली असतील, त्या माध्यमातून सुद्धा मी अनेक वेळा प्रसारमाध्यमांना सामोरे गेलो. परंतु ह्या तालुक्याची 2024ची उमेदवारी ह्या तालुक्याचे अमितजी भांगरे यांना देण्यात आली. मित्रांनो, ही उमेदवारी देण्यापाठीमागचं कारण शरदचंद्रजी पवार पक्षाला का पवारसाहेबांना मानणारा मोठा वर्ग या तालुक्यामध्ये आहे. आणि त्यानंतर आदरणीय कैलासवासी अशोकरावजी भांगरे साहेबांचंही त्यापूर्वी अचानक आपल्यातनं जाणं झालं. ह्या दोन्ही गोष्टीची सहानुभूती म्हणून अमितजी भांगरेंना 2024मध्ये चांगल्या प्रकारचं मतदान ह्या तालुक्यातल्या मायबाप जनतेनं दिलं. परंतु त्याची परतफेड म्हणून अमितजी भांगरेंनी या तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दौरा काढला नाही, लोकांचे आभार मानले नाही.
उलट कार्यकर्त्यांना त्यांनी त्रास द्यायचं काम चालू केलं. अलीकडे सुनीताताईंनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मी त्या दिवशी पण सांगितलं होतं का लोकशाहीने अधिकार प्रत्येकाला दिलेला आहे निर्णय घेण्याचा. त्याप्रमाणे सुनीताताई भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्या. परंतु जे अमितजी भांगरे आहेत ते शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये राहिलेत. कारण ज्या वेळेला माध्यमांच्याद्वारे विखे साहेबांकडे अमितजी भांगरे आणि सुनीताताई भांगरे आणि वैभवरावजी पिचड साहेब ज्या वेळेला गेले होते त्यावेळेलाच अनेक लोकांना शंका आली होती का ज्या वेळेला तुम्ही ह्या पक्षामध्ये काम करतायत तुमच्यावरती अनेक जबाबदारी पक्षाने कमी वयात असताना सुद्धा अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावरती पक्षाने दिल्या. तुम्हाला जिल्हा बँकेचं संचालक केलं, तुम्हाला युवकचं जिल्हाध्यक्षपद दिलं, तुम्हाला 2024ची पक्षाने उमेदवारी दिली. असं असताना सुद्धा पक्षाशी तुम्ही बेअमानी केली. आणि हेच प्रश्न माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी मी डायरेक्टली प्रसारमाध्यमांच्या समोर विचारले गेली आणि काही लोकांनी त्यांना पर्सनली विचारले गेले. काही दिवसापूर्वी जिल्हा बँकेमध्ये अमितजी भांगरे आणि त्यांचे काही सहकारी बसले होते. सुरेश गडाकांनी सुद्धा त्यांना तोच प्रश्न विचारला का अमित दादा सुनीताताई भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असा संभ्रम आहे, आम्हाला लोकांना उत्तर द्यायला आमचे नाकीनो आलेत. तर त्यांचं समाधान करण्यापेक्षा अमितजी भांगरेंनी त्यांना उत्तर असं दिलं का लोक करतायत की तुम्हीच चर्चा करतायत. तर तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा देऊन टाका. खरं तर त्या ठिकाणी जर एखादा स्वाभिमानी पक्षाचा कार्यकर्ता जर असता तर त्याच वेळेला एकही मिनटं त्या पदावरती राहिलो नसतो, नाहीतर पक्षाकडे किमान तक्रार तरी केली असती. परंतु गडाकांनी गप्पने ते ऐकून घेतलं. याचं कारणही मला खरं कळालेलं नाही. ह्या गडाकांचं खरं तर ह्या तालुक्यासाठी योगदान काय? हे गडाक 2019ला भारतीय जनता पार्टीचं काम करत होते वैभव पिचडांचं. कारण त्याचा मी आय विटनेस आहे. आमच्या तांबळ गावातील काही लोक 2019च्या निवडणुकीच्या वेळेला लोक मतदान करावे म्हणून यांनी यांच्या दुकानामधनं 4 मोटारी पंप असेल, साहित्य असेल, साधारण 5 ते 5.5 लाख रुपयाचं साहित्य यांनी ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करावं म्हणून आमच्या ग्रामस्थांना दिलं होतं. आणि 2019च्या आर्थिक नियोजनामध्ये सुद्धा यांचा प्रचंड मोठा वाटा सुरेश गडाकांचा राहिलेला आहे. परंतु 2019चा पराभव त्यांनी ज्या वेळेला वैभव पिचडांचा झाला, दुसऱ्याच दिवशी ते डॉक्टर किरण लामटेंबरोबर लगेच दुसऱ्या दिवशी ते आले. ह्या माणसाचा इतिहास आत्तापर्यंतचा जर बघितला असेल तर फक्त जिकडं घोगऱ्या असेल तिकडं उदो प्रामाणिकपणे काम करायचं नाही, वरिष्ठांच्या चाटुगिरी करायच्या, ह्यांना निरोप पोचवायचे. ह्या माणसाचं कुठलंही तुम्ही मला सामाजिक कुठलंही ह्या तालुक्यासाठी योगदान नाही. कुठल्याही प्रकारचा ह्या माणसाचा कुठल्याही मोर्चा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, लाईटीचे प्रश्न असेल, ह्या माणसाचं कुठल्याही प्रकारचा सहभाग नसताना सुद्धा ह्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाने ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपजी वरपेंच्या यांच्या मध्यस्थीने अमित भांगरेंच्या मेहरबानीने यांना तालुका अध्यक्षपद दिलं. राहिला प्रश्न अमित भांगरेंचा 2024च्या एवढ्या मोठ्या परिवर्तनामध्ये खरं तर त्यांना तो विषय वेगळ्या पद्धतीनं मी प्रसारमाध्यमांना सामोरे गेल्यामुळे खटकला त्यांना की ही खरी तर उमेदवारी सुनीताताई भांगरेंना खरी 2024ची होती. सर्व पवारसाहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, या सर्वांचं म्हणणं असं होतं जर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचा जर आमदार जर करायचा असेल तर सुनीताताई भांगरेंनाच उमेदवारी आपण दिली पाहिजे. परंतु अमित भांगरेंनी त्यांचं पक्षाचं मानलं नाही. त्यांनी हट्ट धरला आणि नावेलाज असतो अमित भांगरेंना ती 2024ची उमेदवारी द्यावी लागली. मित्रांनो, अनेक आपण ह्या गोष्टी बघत असताना
एवढी मोठी सत्ता समोर असताना 2024मध्ये अमित भांगरेंचा फक्त 5,556 मतांनी पराभव झाला. काही यांचं काही फार मोठं योगदान ह्या तालुक्यामध्ये होतं असं काही नाही आहे का. त्यांनी कुठं एखादा प्रोजेक्ट दाखवला. भाषणामध्ये अनेक वेळा अमित भांगरेंनी सांगितलं की मी डेअरी चालू करणार आहे, महिलांसाठी असे उद्योग चालू करणार आहे, परंतु यांनी साधी सुई बनवण्याची सुद्धा कारखाना किंवा एखादी कुठलीच तस्ती आजपर्यंत ह्या अमित भांगरेंनी घेतलेली नाही. दुर्दैवाने ह्या सुरेश गडाकांनी, ह्या अमित भांगरेंनी आणि ह्याच संदीप वरपेंनी माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावरती अन्याय केला आहे. मी भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांकडे मी म्हणणं मांडणार आहे आणि नंतरच मी जो काही पुढील निर्णय असेल तो घेईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमित भांगरे जे विखे पाटलांना भेटले तुम्ही असं म्हणता, पण मग तुम्ही त्या संदर्भाने वरिष्ठांकडे तक्रार केली नाही का? मी ही गोष्ट मी वरिष्ठांकडे व्हॉट्सअपद्वारे सुप्रियाताईंना ही गोष्ट कळवली होती. जयंत पाटील साहेबांना सुद्धा कळवली होती. त्यांनी ती पाहिली, परंतु मला काही कळालं नाही. त्यांचा कुठल्याही प्रकारचा रिप्लाय आलेला नाही. जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांच्यासुद्धा कानावरती मी हा विषय टाकला होता, परंतु त्यांनी त्याच्यावरती कारवाई करण्याऐवजी त्यांनी इथं पाठीमागच्या वेळेला मुलाखतीला येऊन उलटं अमित भांगरेंनाच पाठीशी घालण्याचं काम केलं. ते जे काही सांगतायत की बुवा अमित भांगरे किंवा ती जी काही भेट होती ती काही राजकीय नव्हती असं ते सांगतायत. याचं कारण असं आहे का अमित भांगरे स्पष्टपणाने खोटं बोलत आहेत. कारण सुनीताताई भांगरेंचा ज्या वेळेला मुंबईमध्ये प्रवेश ठरला त्यावेळेला सुनीताताई भांगरेंबरोबर काम करणारे या तालुक्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना समजलं की उद्या सुनीताताई भांगरेंचा प्रवेश आहे. त्यावेळेला ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या अनेक पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते सुनीताताई भांगरेंबरोबर जाणार होते. ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर माझं अमित भांगरेंशी ह्या प्रवेशावरती बोलणं झालं. त्यानंतर त्यांनी पक्षाचे पदाधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यांना जर गेलं तर चांगलं राहील. कारण पदाधिकाऱ्यांनी जर प्रवेश केला सर्वांनी तर मला प्रचंड ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्रास होईल. आपल्याला सर्वांना प्रवेश करायचे आहेत, परंतु टप्प्याटप्प्यानं आपल्याला सर्वांनी प्रवेश करायचे आहेत. प्रथमतः आपण राजूर गटामधल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश करणार आहोत आणि त्यानंतर बाकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा टप्प्याटप्प्यानं आपल्याला प्रवेश करायचा आहे. ही प्रचंड मोठी लढाई आहे, आपल्याला डोक्यानं लढलं पाहिजे असं मला स्वतः अमित भांगरे मला बोललेले आहे. तुम्ही जे सांगितलं त्याचा काही तुमच्याकडे पुरावा आहे? माझ्याकडं त्यांच्यावेळी रेकॉर्डिंग आहे, माझ्याकडं पुरावा आहे, म्हणूनच मी माध्यमांच्या समोरही बोलतोय. कारण त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं का जर करणार असाल, माझं काही तसा मनामध्ये प्रवेशाचं नव्हतं, परंतु साधारणतः आवारीताई तालुका अध्यक्ष आहेत, तुकाराम गोरडे सहकारशीलचे तालुका अध्यक्ष आहेत, मी जिल्हा उपाध्यक्ष होतो. असे असंख्य कार्यकर्ते सुनीताताईंच्या विचारांबरोबर होते. कारण सुनीताताई आणि अमित भांगरे किंवा पक्ष मतभेद आमचे कधीच नव्हते. पक्ष म्हणून एक अटॅचमेंट असायची, सुनीताताईंचा संपर्क त्या कार्यकर्त्यांना असायचा. परंतु ह्या काही विघ्नसंतुष्टी लोकांनी त्यामध्ये असं केलं की हे सुनीताताईंचे समर्थक, हे अमित भांगरेंचे समर्थक असा दुजाभाव तयार केला आणि त्यावेळेला त्यांनी तो प्रवेश हा अमित भांगरेंच्या परवानगीनेच घडून आणला असं माझं स्पष्ट मत आहे. त्यानंतर अमित भांगरे असं जे काही याच्यावर एक असं सांगतात की वाईचे आणि आमच्या या विषयावर मतभेद आहेत असं ते सांगतात. अजिबात नाही. कारण पोकरकर साहेब असतील, तुम्ही असेल, या तालुक्याला माहिती आहे का 2019ची उमेदवारी सुनीताताई भांगरेंना फायनल होती. कारण मी एक छोटासा कार्यकर्ता असून सुद्धा मी प्रदेशच्या राज्याच्या सर्व कार्यकर्त्यांच्या 2024ची उमेदवारी सुनीताताई भांगरेंनाच होती. मी वरिष्ठांच्या संपर्कामध्ये रेणुकाताईच्या शेवटपर्यंत होतो. कारण मायबाप जनतेमधनं, या तालुक्याच्या जनतेमधनं जो आवाज येत होता
आणि पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून का जर सुनीताताई भांगरेंना जर उमेदवारी भेटली तर नक्कीच 2024चा आमदार शरदचंद्रजी पवार पक्षाचा असेल. पण त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये काही दिवस अगोदर आम्ही जी भांगरे 3-4 महिने अगोदर इलेक्शनच्या अगोदर ह्या तालुक्यामध्ये फिरायला लागले. त्या अगोदर अनेक वेळा भांगरे साहेबांशी आमची चर्चा व्हायची, परंतु त्यांची हॉटेलचे कामं चालू आहे, त्यांची बिझनेसची त्यांना व्यवस्था लावायची आहे, ते कधीच सक्रिय झाले नाही. परंतु काही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही सुपरी बादरांनी आम्ही ज्या भांगरेंच्या डोक्यामध्ये घातलं का तुम्ही ह्या तालुक्याचे आमदार होऊ शकता, कारण शरदचंद्रजी पवार साहेबांना प्रचंड मोठा मानणारा वर्ग आहे आणि वेगळ्या विचारधारेचं या तालुक्यामध्ये लोक राहतात. मी त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे जरी बाकीचे तालुके जरी एका विचाराचे असेल, परंतु ह्या नगर जिल्ह्यामधला पवार साहेबांना मानणारा महाराष्ट्र राज्यामधला असा एक तालुका आहे का तो पवार साहेबांच्या खंबीरपणे पाठीमागे उभा राहतो. आणि त्यावेळेला त्यांच्या हट्टामुळे सुनीताताई भांगरेंनी थांबवून घेतलं आणि उमेदवारी अमित भांगरेंना भेटली. जर 2024ची उमेदवारी जर अशी घडते, घरात जर तुमचं जर विचार विनिमय होऊन जर ती जर उमेदवारी सुनीता भांगरेंना दिली जाते तर असा कोणता चमत्कार झाला आहे का सुनीताताई भांगरेंनी घरात एकत्रित असून सुद्धा अमित भांगरेंना न विचारता भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. ही मायबाप जनता दूधकोळी नाही. ह्या मायबाप जनतेला माहिती आहे की याच्यामध्ये या षडयंत्रामध्ये अमित भांगरे 100% सहभागी आहे. दुसरी गोष्ट अशी की मग तुम्ही असं जे म्हणताय, मग अमित भांगरेंना एवढी 65,000 जी मतं आहेत ती कसे काय मिळाली? त्यांची लोकप्रियता होती म्हणूनच त्यांना एवढी 65,000 मतं मिळाली ना. तुम्ही विचारलेला प्रश्न बरोबर आहे, परंतु त्याचं उत्तर मी सांगतो हे स्पष्टपणे चुकीचं आहे. कारण समोरचा उमेदवार असतील डॉक्टर किरणजी लामटे साहेब, 2,500 कोटी रुपयाचं काम या तालुक्यामध्ये त्यांनी केलं होतं. त्यांच्या पाठीमागे राज्यातली सत्ता होती, केंद्रातली सत्ता होती. अमित भांगरे माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 5 महिने विधानसभेच्या अगोदर पक्षामध्ये सक्रिय झाले. त्यांचा कधीच पक्षामध्ये सहभाग नव्हता. त्यांनी कुठलंही असं एखादं आंदोलन केलं आहे, एखादा प्रोजेक्ट राबवला आहे किंवा एखादं सामाजिक काम केलं आहे, एखाद्या मोर्चामध्ये सहभाग घेतला आहे, अजिबात नाही. परंतु फक्त आणि फक्त सुनीताताई भांगरेंनी जो ह्या तालुक्यामध्ये त्यांनी ज्या वेळेला फिरत होत्या लोकांच्या सुखदुःखामध्ये असेल, सामाजिक कामामध्ये, आणि आदरणीय कैलासवासी अशोक भांगरे साहेबांचंही बी प्रचंड मोठं योगदान या तालुक्यासाठी आहे. त्यांचं अचानक जाणं झालं, या सर्व गोष्टी आणि त्या पाठीमागे सगळ्यात मोठा सिंहाच्या वाटामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचाराला मानणारा हा तालुका आहे. त्यामुळेच त्यांना एवढी मोठं मतदान या तालुक्यानं दिलं. कारण आपण जर तुम्ही म्हणता ते 4-5 महिन्यापूर्वी राजकारणात आले होते, पण त्यांच्याकडे तर त्यांना जिल्हा बँकेचं संचालक, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं युवकचं ते जिल्ह्याचे अध्यक्ष राहिले. मग ही जी काही त्याच्यानंतर ही जी काही त्यांना पद जी काय एवढी जी मिळाली, ही कशी काय मिळाली त्यांना? ही ज्या वेळेला 2019ला डॉक्टर किरणजी लामटे साहेबांनी पक्ष सोडला, मग त्यावेळेला ज्या वेळेला पक्षामध्ये पोकळी तयार झाली, परंतु 2019च्या परिवर्तनामध्ये अशोकरावजी भांगरे साहेबांचा सिंहाचा वाटा राहिला. लामटे साहेब तिकडे गेल्यानंतर साहेब त्याच ठिकाणी थांबले, अशोकरावजी भांगरे साहेब, आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या धर्मपत्नी सुनीताताई भांगरेसुद्धा थांबल्या. आणि यांचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं पक्षाच्या दृष्टीनं असेल, साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल, अनेक माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं काम ह्या दोन्ही जोडीनं नवरा बायकोने ह्या तालुक्यामध्ये केलं होतं. तसं तर बघितलं तर खरा वारसा अशोकराव भांगरेंचा त्याच्या पाठीमाग होता, हे नाकारता येणार नाही. परंतु अमित भांगरे म्हणून ह्या तालुक्यामध्ये त्यांचं कुठल्याही प्रकारचं योगदान नव्हतं. परंतु पक्षाने शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्यावेळेला अजितदादांनी सुद्धा प्रामुख्याने उद्या एखाद्या नवीन चेहऱ्याला आपण संधी दिली पाहिजे, एवढंच कारण आहे, दुसरं काही कारण नाही. त्यांचं कुठल्याही प्रकारचं या तालुक्यासाठी योगदान नाही. तुम्हाला तालुका अध्यक्षाने पक्षातून काढून टाकलं असं तुमचं मत आहे, तुम्ही तर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहात. मग हा आदेश तुम्हाला मान्य आहे का? आज पुढचा हा आदेश जर तुम्हाला मान्य असेल, तुम्ही राजकारणातून निवृत्त होणार का दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार? हा आदेश तुम्हाला मान्य नसेल
तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचंच काम करणार का? पोकरकर साहेब, मला हा आदेश अजिबात मंजूर नाही. कारण मी माझा पदाचा राजीनामा आदरणीय संदीप उर्फे साहेबांकडे पाठवला होता. त्याचा मला त्यांनी कुठल्याही प्रकारचा ना व्हॉट्सअपद्वारे ना फोनद्वारे कुठल्याही प्रकारचा रिप्लाय आलेला नाही. माझा राजीनामा मंजूर झाला आहे किंवा झालेला नाही आतापर्यंत कळलेलं नाही. राहिला प्रश्न मला त्या पत्राचा, मला ह्या सुरेश गडाखांच्या बुद्धीची खरंच कीव करावीशी वाटते का कोणाच्या दबावापोटी असेल, जिल्हाध्यक्षानं सांगितलं असेल किंवा अमित भांगरेनं सांगितलं असेल, यांना काय अधिकार आहे? म्हणजे मला एका माझ्या मित्रानं सांगितलं का तलाट्यानं तहसीलदारावरती निलंबनाची कारवाई करावी किंवा बडतर्फीची कारवाई करावी. कारण ह्या तालुका अध्यक्षांना कुठलाच अधिकार नाही. आणि हे तालुका अध्यक्ष महाशय यांचा 2019ला मी मगातल्या सांगितल्याप्रमाणे या मासे यांचा या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रवेश नाही. प्रत्येक गोष्टीला प्रोसेस असते. एखादाचा कार्यकर्ता जर पक्षातून दुसऱ्या पक्षातून आला आणि जर तुम्हाला कुठल्याही पक्षात काम करायचं असेल तर प्रोसिजरली त्या माणसाचा खरंच प्रवेश व्हायला असावा, झालेला असावा. परंतु संदीप उर्फे यांच्या मेहरबानीने या महाशयांना तालुका अध्यक्षपद भेटलंय. त्यांना हे भान राहिलेलं नाही का आपण कोणाला पत्र देतोय, आपण कोणावरती कारवाई करतोय, खरंच तुम्हाला तो अधिकार आहे का नाही मला कळलेलं नाही. आणि राहिला प्रश्न, मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही. कारण 15 ते 20 वर्ष मी ह्या पक्षामध्ये निष्ठेने काम करतोय. कुठल्याही प्रकारचा मी कधीही स्वार्थ ठेवलेला नाही आहे. मी वरच्या माझ्या जे ज्येष्ठ आहेत, आमचे आदरणीय पवारसाहेब नाही परंतु प्रदेश अध्यक्षातील सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, यांच्याकडे मी पत्र व्यवहार करून मी विचारणा करणार आहे का माझी का तुम्ही मी पक्षावर झालेल्या ज्यांनी गद्दारी केली त्यांच्याबद्दल मत व्यक्त करणं आणि माझी हक्कलपट्टी होणं हे दुर्दैव आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाच कार्यकर्ता म्हणून यापुढेही काम करणार का आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये सक्रिय कसं राहणार? मी सध्या तरी मी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. मी एक छोटासा कार्यकर्ता, प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचं काम करणारा कार्यकर्ता आहे. मी वरिष्ठांशी ज्या वेळेला मी फोनवरती म्हणा त्यांची प्रत्यक्षात भेट घेऊन ज्या वेळेला माझं समाधान जर झालं नाही, त्यांनी ऐकून घेतलं नाही, जर त्यांनी जर ह्या पत्रावरती किंवा माझ्या कारवाईवरती काही जर लक्ष दिलं नाही तर नक्कीच भविष्यामध्ये मी लोकशाहीप्रमाणे मी निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुम्ही राजकारणात सक्रिय राहणार? सक्रिय राहणार. याच पक्षात राहणार की नाही राहणार हे नाही, सध्या ह्याच पक्षामध्ये मी सध्या तरी ह्याच पक्षात आहे. भविष्यात सुद्धा ह्याच पक्षात राहण्याचा माझ्यावाला मनसुबा आहे. परंतु जर मी पक्षाकडे माझ्या पत्राद्वारे किंवा प्रत्यक्षात भेटून मी माझ्यावाल्या ह्या गोष्टी सांगणार आहे का अमित भांगरेंनी जर पक्षावरती जर खरंच अन्याय केलेला आहे, ते दुटप्पी भूमिका आहे का आई भारतीय जनता पार्टीमध्ये हे पक्षाचं नेतृत्व आघाडीचं करणार आहे, भविष्यातल्या घातलेल्या निवडणुकांमध्ये कसा फायदा होईल, पक्षाचा तोटा होणार, ह्या गोष्टी मी वरिष्ठांना पटवून देणार आहे. आणि जर त्यामध्ये जर त्यांनी जर लक्ष नाही घातलं तर नक्कीच मला जो योग्य वाटेल त्या पक्षामध्ये मी प्रवेश माझा करेन. पुन्हा प्रश्न असाच आहे की येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्याच उमेदवारांचा प्रचार प्रसार करणार का? आणि नसल तर मग तुम्ही शांत घरी राहणार का? आणि जर तुम्ही राजकारणात सक्रियच राहणार असाल तर मग जिल्हाध्यक्ष संदीप उर्फे आणि जिल्हाध्यक्ष युवकचे अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली जे उमेदवार दिले जातील त्यांचा प्रचार करणार का? नक्कीच मी इलेक्शनला थोडा कालावधी आहे. दरम्यानच्या या 10-15 दिवसांमध्येच मी सर्वांशी संपर्क साधणार आहे. पक्षाचे अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, पाटील साहेब असतील, मी सर्वांशी संपर्क साधेल. या दरम्यानच्या काळामध्ये जर मला जर प्रतिसाद जर भेटला आणि अमित भांगरेंवरती जर कारवाई जर करण्याचा त्यांनी जर शब्द जर दिला तर मी नक्कीच या पक्षाचं काम करेल. अन्यथा मला समविचारी पक्षाबरोबर मी जाण्याचा नक्कीच निर्णय घेईल. आताच तुम्ही म्हणले पक्ष सोडणार नाही, आता सांगता समविचारी पक्षाबरोबर जाणार. मी काय म्हणतोय, मी वरिष्ठांकडे माझ्यावर जर म्हणणं जर त्यांनी जर ऐकून घेतलं, माझ्यावर जर झालेला अन्याय जर त्यांनी जर दूर केला या 15-20 दिवसामध्ये, निवडणुकींना वेळ आहे, जर त्यांनी जर माझ्यावर म्हणणं ऐकून घेतलं, मला जर त्यांनी जर माझ्या जर काही जर विचाराशी जर त्यांनी जर
त्यांनी जर मला साथ दिली तर मी या पक्षामध्ये काम करेन. अन्यथा जर त्यांनी जर दुर्लक्ष केलं, माझ्या कारवाईकडे जर दुर्लक्ष केलं तर मी 100% दुसऱ्या पक्षाचा प्रचार करेन. मग असं जर झालं तर तुम्ही तसे सुनीताताई भांगरे समर्थक मानले जातात आणि त्या निश्चितपणे जिल्हा परिषद निवडणुकीला उभे राहणार आहेत. मग तुम्ही त्यांचा प्रचार करणार का, त्यांच्या बरोबर त्यांना समर्थन देणार का? नाही, मी आता सुनीताताई भांगरेंचा समर्थक म्हणून नाही आहे, एक पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो. परंतु ज्या वेळेला विचाराची देवाणघेवाण असते, समोरचा नेता जर कुठल्याही कार्यकर्त्याला रिस्पेक्ट जर दिला तर तो त्या नेत्याचा तो माणूस आदर करत असतो. त्यापैकी मी एक आहे. परंतु जर पक्षाने जर प्रतिसाद नाही जर दिला तर मला अनेक चॉईस आहेत. अनेक चॉईस नाहीत या तालुक्यामध्ये. या तालुक्याची आत्ताची राजकीय परिस्थिती पाहता इथं जे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे आहेत यांच्या विरुद्ध बाकी सर्व, अपवाद सोडू द्या काही 2 पक्ष, बाकी सर्व एकत्रितपणे निवडणूक लढायच्या पद्धतीत आज दिसत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही लहामटे साहेबांच्या विरोधात जर कोणालाही समर्थन दिलं तर ते अमित भांगरे, सुनीता भांगरे आणि समविचारी लोकांना समर्थन मिळणार आहे. आणि तुम्ही लहामटे साहेबांबरोबर जर नाही गेले तर तुम्ही राजकारणापासून दूर पडणार आहात. नेमकी तुमची भूमिका काय आहे? काय आहे, अजून इलेक्शनला निवडणुका होऊ घाललेल्या, लागेल तेव्हा लागेल. मी तुमची भूमिका विचारतोय. माझी तीच भूमिका आहे. अजून इलेक्शनला उशीर आहे. तुमची भूमिका ही निवडणूक अवलंबून आहे का तुमच्या पक्षाच्या धोरणावर अवलंबून आहे? पक्षाच्या धोरणावर अवलंबून आहे. पक्षाने जर मला 15 ते 20 दिवसामध्ये जर मला जर न्याय दिला तर, अन्यथा मी हा पक्ष जरी त्यांची आघाडी काय झाली असेल मला माहिती नाही. कारण शरदचंद्रजी पवार पक्षाच्या नेतेमंडळीने आणि पवारसाहेबांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे का भारतीय जनता पार्टीमध्ये बरोबर ह्या राज्यामध्ये, तालुक्यामध्ये बरोबर जायचं नाही आहे. स्थानिक काही जरी आघाडी अभद्र जर आघाडी जर केली तर कार्यकर्त्यांना सुद्धा मान्य राहणार नाही, मला सुद्धा मान्य राहणार नाही. मग तुमची अशी क्षमता आहे का की डॉक्टर किरण लहामटे यांच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील त्यांच्या वर्सेस इतर जे उमेदवार असतील तर तुम्ही तिसरी आघाडी म्हणून इथं काय उभं करू शकता का? नाही, एवढी मोठी माझी काही क्षमता नाही. परंतु तो प्रामाणिकपणे काम करणारे असंख्य कार्यकर्त्यांचे मी राजीनामा दिल्याच्यानंतर मला फोन आले होते. सामाजिक क्षेत्रामध्ये वरिष्ठ खूप मोठे व्यक्तिमत्व असलेली अनेक लोकांनी मला संपर्क केला होता. परंतु सगळ्यांच्या बरोबर बसून त्यावेळेला तिसरा आघाडीचा पर्याय द्यायचा किंवा कोणाबरोबर आघाडीबरोबर जायचा, ज्या वेळेला सामूहिक हा जो विचार होईल त्यावेळेला आम्ही सगळे एकत्रित निर्णय घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ. दुसरी गोष्ट अशी की विखे पाटलांना अमित भांगरे भेटले, परंतु मग विखे पाटलांना भेटल्याने अकोले तालुक्याचं काय नुकसान होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? काय झालं, हा तालुका फुले शाहू आंबेडकरांना मानणारा हा तालुका आहे. माझ्या अगोदरच्या पिढीने सुद्धा इथून पाठीमागचा जर या तालुक्याचा जर इतिहास बघितला तर विखे पाटील साहेबांच्या राजकारणाला किंवा त्यांच्या भूमिकेला या तालुक्याने कधीच साथ दिली नाही, कधीच साथ दिलेली नाही. आता अमित भांगरेंचे आमचं म्हणणं तेच आहे, तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा. त्यांनी भूमिका खरंच स्पष्ट केली पाहिजे. कारण ज्या वेळेला व्यक्तिगत बोलताना आम्हाला सांगतात की आपण भारतीय जनता पार्टीबरोबर युती करणार आहोत, आपण यांच्याबरोबर जाणार आहोत, आपल्याला नंतर सर्वांना प्रवेश करायचे आहेत. आणि इकडं जर बघितलं तर एक वेळेला तुम्ही विखे साहेबांकडे जाता, दुसऱ्या वेळेला थोरात साहेब असतील, निलेशजी लंके साहेब असतील, आमचे नेते पक्षाचे नेते पवारसाहेब असेल यांच्या भेटीला जातात. हा संभ्रम खरं तर त्यांनी दूर केला पाहिजे. एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहिलं पाहिजे किंवा राहण्याचा त्यांना अधिकारच नाही माझ्या माहितीप्रमाणे. कारण मी ज्या वेळेला त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा केली ते त्यांची स्पष्टपणाने दुटप्पी भूमिका आहे. फक्त त्यांनी एकच असं अडवलं आहे का जर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आज जर सोडला तर कोणीतरी एखादं नेतृत्व इथं नवीन तयार होईल आणि मला नेतृत्व करण्यामध्ये संभ्रम तयार होऊ शकतो. मग मी काय करायचं, त्याच्यामुळे फक्त त्यांनी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा अडवून ठेवली. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही मागापासून म्हणता की अमित भांगरेंची जी काही दुटप्पी भूमिका आहे आणि दुटप्पी भूमिका असताना ते महाविकास आघाडीचं अकोला तालुक्यामध्ये नेतृत्व करतायत. ह्या महाविकास आघाडीला येणाऱ्या ज्या काही निवडणूक आहे याच्यामध्ये काही तोटा होऊ शकतो का फायदा होऊ शकतो, काय होऊ शकतो?
जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडीचं प्रामुख्याने नेतृत्व जर आम्ही जे भांगरेंकत जर राहिलं तर 100% तोटा होईल. ह्या आघाडीमध्ये अनेक कर्तृत्वान लोक आहेत. अजित नवले ते या आघाडीमध्ये आहेत. मधुभाऊ नवले असतील, शिवसेनेचे मच्छिंद्र धुमाळ असतील, इतरही अनेक पक्ष आहेत. जर चेहरा जर अमित भांगरेंचा जर ह्या आघाडीला जर दिला तर 100% ह्या आघाडीचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. माझं तर स्पष्टपणाने ह्या आघाडीच्याच नेत्यांना सुद्धा आव्हान आहे का त्यांनी त्यांच्या परीनं त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना जर कळून जर अमित भांगरेंचं नेतृत्व जर काढून घेतलं तर नक्कीच या आघाडीला या तालुक्यामध्ये फायदा होईल आणि तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तोटा झाल्याशिवाय राहणार नाही. उद्या या तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचे प्रवेश हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होणार आहेत. त्या दृष्टीने तुमची पक्षातून हकालपट्टीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये यावं अशी मागणी तुमच्याकडे कोणी केली? हा, मी त्यांनीच नाही, मी ज्या वेळेला माझा पक्षाचा राजीनामा दिला आणि परवाला ते माझं कारवाईचं पत्र प्राप्त झालं त्यावेळेला मला सर्व पक्षांनी एक छोटासा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून सर्वच पक्षांनी मला संपर्क केला होता. परंतु माझी लढाई आता कुठे जावा अशी नाही. माझी लढाई आहे का ह्या पक्षामध्ये अमित भांगरेंनी जो खेळखंडोबा या पक्षाचा चालवला आहे त्याच्यावरती आवाज उठून न्याय देण्यासाठी माझ्यावाली प्रथमतः माझं प्राधान्य राहणार आहे. त्यामुळे प्रवेश करण्याचा आता तरी कुठलंही माझ्या मनामध्ये नाही. दुसरी गोष्ट अजून अशी की अमित भांगरे ही जी काही भूमिका त्यांनी यामधल्या कालखंडामध्ये ती जी काही घेतलेली भूमिका जी आहे आणि त्याच्यानंतर आता आपण एक बघतोय की जे प्रत्येक मतदारसंघामध्ये या ठिकाणी चाचपणी करतायत आणि ते आता समसरपूर गटातून निवडणूक ही जी काय लढवायचा त्यांचा विचार चाललाय किंवा त्या अनुषंगानं चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे. तर तुम्ही काय सांगाल त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? त्यांची चाचपणी कशा प्रकारे चालू आहे आम्हाला काही मला माझ्या सहित कुठल्याही कार्यकर्त्याला अवगत नाही आहे. कारण कार्यकर्ते पक्षाचे प्रचंड संभ्रमामध्ये आहेत. आता ती चाचपणी शमशेरपूरची करतायत का अनेक कुठल्या गटाची करतायत आम्हाला माहिती नाही. परंतु जर अमित भांगरेंना माझं मत आहे खरंच जर या पक्षाचे जर त्यांना जर काम करायचं असेल त्यांनी स्पष्टपणाने पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्टपणाने मांडणं गरजेचं आहे. माध्यमांना समोर जात असताना टोलाटोलीची उत्तर देणं किंवा आता त्या दिवशी साधारण 4-5 दिवसापूर्वीची गोष्ट परत ते भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांना पुन्हा भेटून आले. खात्रीलायक माहिती त्यांच्याबरोबर जाणणाऱ्या एका नेत्याने आम्हाला ही गोष्ट सांगितली. मग असं करत असताना ती चाचपणी कशासाठी करतात आम्हालाच काही कळायला तयार नाही. ज्या वेळेला इलेक्शनच्या वेळेला जर खरंच जर त्यांची भूमिका ज्या वेळेला स्पष्ट होईल त्यावेळेलाच त्याच्यावरती आम्हाला कळेल की हे खरंच पक्षाचं काम करतायत का. 4 दिवसापूर्वी जे भाजपच्या नेते भेटले ना का ते जिल्हा बँकेत संचालक म्हणून आता आज जी निवडणूक झाली त्या संदर्भात ते असेल. हा, असू शकतं त्यांच्यावर काय कारण होतं मला माहिती नाही. परंतु वारंवार ज्या वेळेला आपण विरोधी पक्षाच्या वरिष्ठांना भेटतो त्यावेळेला ह्या तालुक्यामध्ये एक तर वातावरण असं आहे त्यांच्या आईनं केलेला प्रवेश सगळं संशयाची वातावरण असताना त्यांनी इतर लोकांना जाऊन भेटणं लोकांमध्ये आणखीन त्यामध्ये संभ्रमामध्ये भर पडते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे या तालुक्यात अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते आहेत. तुम्ही पण त्यातलेच एक आहेत. तुम्ही तक्रार एकटेच करतायत आणि आणखी कुणीच तक्रार करत नाही. मग तुम्ही एकटेच का तक्रार करताय इतरांची तक्रार का होत नाही? त्यांना या पक्षाचे नुकसान होते असं वाटत नाही का? नक्कीच तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलाय. ह्या तालुक्यामध्ये अनेक शेकडो कार्यकर्त्यांच्या मनामध्ये खदखद आहे. मी राजीनामा दिल्याच्यानंतर मला शेकडो लोकांनी फोन केले, शेकडो कार्यकर्त्यांनी मतं व्यक्त केली. परंतु परिस्थिती पोकरकर साहेब अशी आहे या तालुक्यामध्ये. आपण विरोध तो करायचा परंतु स्पष्टपणाने पुढं जायचं नाही. किंवा राजू कुमकरवरती एवढं स्पष्टपणाने पक्षाची बाजू घेतलेली असताना सुद्धा त्यांच्यावरती कारवाई केली जाते. त्यामुळं भीतीपुटी म्हणा किंवा स्पष्टपणाने माध्यमांच्या समोर यायचं नसेल. परंतु त्यांनी अनेक माझ्या सहकाऱ्यांनी
वरिष्ठांना त्यांच्यावाली खतखत त्यांनी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. असं जर आहे तर हे जे तुम्हाला समर्थन देणारे, तुमच्याशी बोलणारे परंतु पुढे न येणारे जे नेते कार्यकर्ते आहेत ते स्पष्टपणे तुमच्याबरोबर नाहीत. ते तुम्हाला सांगतात का तुम्ही योग्य करताय, परंतु तुम्ही योग्य करताय हे ओपनली येऊन बोलत नाहीत. मग आज तुमच्यावर कोण कार्यकर्ते असे आहेत जे तुमच्यावर ओपन येतील, बोलतील? जर नसतील मग तुम्ही कोणत्या पक्षात गेले तर ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना काय फरक पडणार आहे? तुम्हाला भविष्यातल्या 10-15 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट कळेल. अनेक लोक माझ्याशी विचारविनिमय करतात. ज्या ज्या कार्यकर्त्यांची आपण ज्या विचारांना आपण 2024ला मतदान दिलं आहे त्याबरोबर अमित भांगरे गद्दारी करतायत, ही गोष्ट असंख्य कार्यकर्त्यांना मान्य नाही. आणि ज्या वेळेला निर्णय घेण्याची वेळ येईल त्यावेळेला ह्या तालुक्यातले असंख्य कार्यकर्ते माझ्या निर्णयाबरोबर असेल हा माझा ठाम विश्वास आहे. मग एवढे तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा असा मेळावा ठेवणार का? मी माझ्यावालं मत वरिष्ठांक ज्या वेळेला मांडणार आहे ह्या 10-15 दिवसामध्ये, आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये पक्ष काय निर्णय घेतोय, काय निर्णय घेत नाही, आणि त्यानंतर त्याने पॉझिटिव्ह घेऊ किंवा निगेटिव्ह घेऊ, त्यानंतर आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून तुम्हाला ह्या तालुक्यामध्ये मेळावा बघायला भेटेल.